कोकण मंडळी शुभ संध्याकाळ. आम्ही आलो आहोत मासे पकडण्यासाठी नदीवरती. बघा हे आमचा क्राऊड आहे. हे बघा मासे पकडण्यासाठी आलो आहोत. ही आमची गड नदी, ही गड नदी आहे. आताच आम्ही मासे पकडण्यासाठी आलेलो आहोत. इकडे सगळे आम्ही सोय वगैरे केलेली आहे. पत्रा वगैरे मासे फ्राय करून इथे खाणार आहोत. हे बघा हा पत्रा आहे, पत्रा आणलेला आहे. हे बघा कांडाल सोडतोय रोशन. आता आम्ही नदीमध्ये जाणार आहोत कांडाल टाकण्यासाठी. नदीवरच पार्टी करायची आहे आज. त्यासाठी सर्व सोय, माचीस वगैरे, लाकडं वगैरे आता काही जमा करायचे आहेत. ते जमा करू, त्याच्यानंतर विस्तो वगैरे पेटू आणि जसे मासे येतील तसे फ्राय करून आम्ही खाणार आहोत. हे आमचे सिनियर माणसं, म्हणजे मोठं माणूस आमचे, ज्यांना मासे पकडण्याचं ज्ञान जास्त आहे, असेच ते आमचे संतोष नावले आणि हे आमचे रोशन नावले. हे बघा पब्लिक आहे आमचं. हे बघा एवढं पब्लिक आलेलं आहे आमच्याकडे मासे पकडण्यासाठी. हे बघा आम्ही लाकडं शोधायला जातोय. बघा जिथे भेटेल ते लाकडं घेतोय, कारण आम्हाला मासे फ्राय करायचे आहेत. हे बघा मग काढूया लाकडं. एवढी लाकडं भेटलेली आहेत आपल्याला. ती तोडून आम्ही शेकोटीसारखं तयार करणार आणि चुलीवर जसे मासे फ्राय करतो तसे आम्ही फ्राय करणार आहोत. लाकडं आणलेली आहेत. लाकडं आता शेकोटी पेटवतो थोड्या वेळात. लाकडं जमा केलेली आहेत, एका ठिकाणी ठेवतो. आता इथे आम्हाला विस्तो करायचा आहे. एवढे अजून लाकडे लागणार आहेत आम्हाला, आणि एवढी लाकडं चालणार नाहीत, भरपूर लाकडं लागणार आहेत. लाकडांचं काही कमतरता नाही आहे आमच्याकडे. हे बघा जे लाकडे भेटतील ती लाकडे भेटणार आहेत आणि पेटून आम्ही त्याच्यावरती मासे फ्राय करणार आहोत. पत्राही सोबत आहे आमच्या. संध्याकाळचे 5 वाजलेत. 5चा टायमिंग आहे. संध्याच्या टायमाला मासे मिळतात असं म्हटलं जातं. पाहूया. आता आम्ही कांदा टाकायला चाललो आहोत. हे बघा नदीला पाणी खूप आहे. आता कांड्याला टाकतात. कोकणमध्ये मासे पकडण्याची पद्धत खूप वेगळी आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने मासे पकडले जातात. आम्ही इथे कांडाला आणलेले आहे मासे पकडण्यासाठी. हे बघा ही नदी आहे. पूर्ण मोठी नदी, गड नदी. इथे आता कांडाल टाकली जाते. हे बघा कशा प्रकारे कांडाल टाकली जाते ती बघा आपल्याला पाहायला मिळते. कांडाल टाकताना हे बघा ही लास्टपर्यंत कांडाल घेऊन टाकत आहेत. हे बघा इकडे त्याच्यासोबत अनिकेत आणि रोशन. अजूनही कांडाला पाहिजे. हे बघा इकडे बसलेले आहेत मासे पकडण्यासाठी. कांडाल टाकून झालेली आहे. आता थोड्या वेळानंतर तिसरी कांडाल टाकत आहेत. इकडे 2 कांडाल टाकून झालेले आहेत. इथे दुसरी कांडाल टाकत आहेत. तिकडे तर मासे मिळालेत. आता इकडे बघूया मासे किती मिळतात ते. मासे मिळायला सुरुवात झालेली आहे. आता शांत पाणी पाहिजे. शांत पाणी आहे. कांडाल बघा कसे टाकतात लाईनीमध्ये सरळ. आता मी मासे खाली येण्यासाठी मासे खाली येण्यासाठी मी आता दगड मारत आहेत पाण्यामध्ये, जेणेकरून मासे खालच्या साईडला जातील आणि
कांडाळीमध्ये मिळतील. पाण्यामध्ये उतरतोय. जेवढे दगड मारले जातील तेवढे मासे खालच्या साईडला जातील. हे बघा, कारण मासे पाण्याचा आवाज करून ते खालच्या प्रवाहाला जातात. पावसाळ्यामध्ये पाणी हे पूर्ण भरलेलं असतं, त्यामुळे कोणी इथे येण्याचा चान्स कमी असतो. इथे दगडा मारतात जेणेकरून मासे हे खालच्या साईडला जातील. आणि मासेचा हे डायरेक्ट आपल्या कांडाळीमध्ये गावतील. ह्या दृष्टीने आम्ही दगड्या मारत आहोत पाण्यामध्ये. एक मासा परत सापडलेला आहे. तर तो मासा कुठे आहे? हा बघा, हा मासा पकडला सापडलेला आपल्याला. छोटासा मासा आहे, सुरुवात झालेली आहे. अजून एक दुसरा मासा पकडलेला आहे. बघा, तो दाखवू आपण मासा. पुढील मासा झालेली आहे. मासे पकडत आहेत आता, कांडाळीमधून सोडवतात आणि मासे पिशले. बघा, दिसतंय का मासे? हे बघा, हे बघा मासे किती आहेत. खूप मासे पकड भेटलेले आहेत. आता पाण्यात उतरलोय. पाण्यात उतरलं, मासे पकडायचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. बघा, नाही मासे पकडायचे दाखवतो तुम्हाला. हे बघा, मासे दिसत आहेत. हे बघा, नदीमध्ये मासे अटकलेले कांडाळीमध्ये. बघा, कांडाल तिथपर्यंत लास्टपर्यंत टाकलेली आहे. हे बघा मासे, बघा मासे. हे बघा, मासे पकडलेले आहेत. पाक घेतलाय, पाक टाकतोय माशासाठी पकडण्यासाठी. बघा, जी ट्राय करतोय मासे पाक टाकण्याचा. पाक टाकण्याचा एक नवीन प्रकार अजितकडून. बघा, टाक टाक. बघा, कायसा छोटासा प्रयत्न अजितचा. दुसऱ्या ठिकाणी आलोय मासे बघायला. मासे बघायला किती सापडले तर बघूया. हे बघा, इकडे पण तेच पांढरे मासे. आम्ही याच्याकडे पिचकाट बोलतो. हे बघा, तिकडच्यापेक्षा इकडे कमी भेटलेत, तरी पण त्यात मळे आहेत. हे बघा, बघा मळ्या. आता दुसऱ्या परत ठिकाणी जाऊया आपण, तिकडे बघूया किती मिळाले आतापर्यंत. दुसरी फेरी माशाची बघा किती मिळाले आहेत. पहिल्या फेरीत मी एवढे मासे मिळाले होते, आताही तेवढेच मिळालेत. चला आता फ्राय करायची सुरुवात. मजबूत. बघा, आव्यामध्ये शेकोडी पेटवतोय, चुलीची व्यवस्था करतोय. हे बघा, छोटे छोटे लाकडं माचीस वगैरे आम्ही आणली ठेवलेली आहे. आव्याने शेकोडी पेटवलेली आहे. मासा का अजितने रेडी करून ठेवलेला आहे. फ्राय करायचं होतं आणि खायचं आहे. बघा, बघा मासा रेडी आहे, फक्त फ्राय करायचं आहे. शेकोडी पेटवते. अजून एक मासा इकडे आहे आपल्याकडे. हा बघा, अजून एक आहे. हा बघा, रेडी आहे, फक्त फ्राय करायचं आहे आणि खायचं आहे. कोकणातली मजा. मासे फ्राय करतोय. आव्या फ्राय करतोय मासे. हे बघा, जसे मासे मिळतात तसे आम्ही फ्राय करून खाणार आहोत. हे बघा, ती आमची आता पिशवी भरेल, ऑलमोस्ट भरेल. हे बघा, ही चौथी कांडाळ टाकतात आता. हे बघा, नदीमध्ये चौथी कांडाळ लागतात. मासे ठेवले फ्राय करण्यासाठी. विस्तू झणझणीत पेटलाय, कडकडत. बघा, काठी बिटी तयार रेडी. चिमट्यानं आणल्यामुळे आम्ही काठीचा उपयोग करतोय. हे बघा, सिम गावठी स्टाईल. बघा, हे बघा, हे खातात इथे.
फ्राय केलेले आहे अथर्वने आणि अंकित. बघा तिखट मीठ लावलेलं आहे. फ्राय करतोय मासे. हे फ्राय केल्याच्या नंतर आम्ही तिखट मीठ लावून खाणार त्याला. हे बघा अजितनी फ्राय करतोय मासे फ्राय तयारीची सुरुवात. अरे पडला का पत्र पण आम्हाला चांगला भेटला आहे. फ्राय करतोय हवे अजित. फ्राय झालेला आहे बघा. कशी टेस्ट लागते अंकित? मस्त टेस्ट लागते. हे बघा मासा फ्राय झालेला आहे. तिखट मिठी आणलेलं आपण. हे बघा सगळी सोय केलेली आम्ही खाण्यासाठी. तिकडे कांड्याला तोरण लागले पूर्ण. तर कांड्याला आपल्याला तोरण लागले दिसतंय. रोशन वरती कर, रोशन वरती कर मासेच. हे बघा दिसतंय का आपल्याला? हे बघा मासे कसे पडपडतात. चालेल चला चला पुढे आता पाहूया किती मासे भेटतात. चला कोकण मंडळी आता आम्ही चाललोय घरी. मासेवारी झालेली आहे. अंघोळी बिंगोळी फ्रेश वगैरे करून आम्ही निघालो आता घरीच्या. चलो बाय बाय.